काहीतरी चुकीचे नक्कीच होत आहे. काहीतरी चुकीचे नक्कीच होत आहे. माझा कधी नव्हे तो टाळा जुळून आला. दीवान खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. केले स्वतःला सिद्ध मी ताऊन साऱ्यांच्या पुढे, तेव्हा कुठे झालेत हे सन्मान दाराशी उभे. तर मित्रांनो, आज आपण ज्येष्ठ मराठी गझलकार सिद्धार्थ भगत यांचे परिपक्व मराठी शेर आणि दमदार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बेहतरीन चुनिंदा अशार. सिद्धार्थ भगत साहब का ताल्लुक महाराष्ट्र के विदर्भ इलाके से है. यहाँ वो एक कॉलेज में प्रिंसिपल की हैसियत से काम कर रहे हैं. उन्होंने टीचिंग लाइन में रहकर डॉक्टरेट की डिग्री भी हासिल की है. वो डॉक्टर सिद्धार्थ भगत हैं. एक तवील अरसे से मराठी गज़लें कह रहे हैं. गज़ल सम्राट, मराठी गज़ल सम्राट सुरेश भट्ट साहब के फॉलोअर्स में से एक हैं सिद्धार्थ भगत साहब. कई मुशायरों और महफिलों और साहित्य सम्मेलनों में डिग्निटरी की हैसियत से बुलाए जाते हैं सिद्धार्थ भगत साहब. सिद्धार्थ भगत साहब का मुशायरा पढ़ने का जो उनका अंदाज़ है वो एक अनोखा अंदाज़ होता है. बहुत प्रभावी और बहुत असरदार अंदाज़ होता है उनकी शायरी पढ़ने का. उनकी जो खासियत है उनकी शायरी की, मेरी नज़र में सिद्धार्थ भगत साहब की शायरी की खासियत है उनके जो असरदार और दमदार जो उनके शेर होते हैं, दमदार एक्सप्रेशन जो होता है उनकी शायरी में, वो उनकी गज़ल की खासियत है. तर मित्रांनो, एक रोखठोक आणि दमदार अभिव्यक्तीची शायरी ही माझ्या नजरेत सिद्धार्थ भगत यांची शायरीची खासियत आणि ताकद पण आहे. तर आपण नजर टाकूया सिद्धार्थ भगत, डॉक्टर सिद्धार्थ भगत यांच्या काही निवडक शेरांवर. तर एपिसोडच्या सुरुवातीला सिद्धार्थ भगत यांच्या एका गझलेचे 3 शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. ते बघा. माझला चोहीकडे आकांत आहे, माझला चोहीकडे आकांत आहे, माझी हा गावचा वृत्तांत आहे. आणि हा शेर बघा. लाख तू नाकार हे अस्तित्व माझे, लाख तू नाकार हे अस्तित्व माझे, फक्त येथे मीच होकारांत आहे, फक्त येथे मीच होकारांत आहे. किती कॉन्फिडंट शेर आहे. आणि हा एक शेर बघा, कंटेम्पररी शेर बघा. आता एकटी शाळेस जाते लेक माझी, एकटी शाळेस जाते लेक माझी, बाप माझ्यातील चिंताक्रांत आहे, बाप माझ्यातील चिंताक्रांत आहे. तर हा एक कंटेम्पररी आणि एक समाजाची जी मानसिकता आहे त्याच्यावर प्रहार करणारा शेर आहे. आणि हा एक सुंदर शेर बघा याच गझलचा. युद्ध अन प्रेमात सारे क्षम्य असते, युद्ध अन प्रेमात सारे क्षम्य असते, हा भ्रमिष्ठांचा खुळा सिद्धांत आहे, हा भ्रमिष्ठांचा खुळा सिद्धांत आहे. आणि आता एका गझलचे हे 2-3 शेर बघा. तृषेची जणू जाहलो मी धरोहर, तृषेची जणू जाहलो मी धरोहर, नवे दुःख जन्मास येते निरंतर, नवे दुःख जन्मास येते निरंतर. आणि हा शेर बघा. कधी ओस पडतो मनाच्या किनारी, कधी ओस पडतो मनाच्या किनारी, कधी अंतरी लाट येते अनावर, कधी अंतरी लाट येते अनावर. आणि आता हा एक शेर बघा. यशाचा महामार्ग जेथून जातो,
यशाचा महामार्ग जेथून जातो तिथे सोय नसते कशाची खरे तर, तिथे सोय नसते कशाची खरे तर. एक हकीकत मांडली आहे शेरमध्ये सिद्धार्थ भगत यांनी, जीवनाचे तत्वज्ञान पण आहे. आणि हा एक पुढचा शेर बघा. कधी एकमेकास छेदून जातो, कधी एकमेकास छेदून जातो, कधी चालतो एकमेका समांतर, कधी चालतो एकमेका समांतर. आणि आता हा एक उत्तम शेर बघा सिद्धार्थ भगत यांच्या. वळ हे युगायुगांचे सजवायचे कशाला, वळ हे युगायुगांचे सजवायचे कशाला, अवशेष यातनांचे हसतील जाणतो मी, अवशेष यातनांचे हसतील जाणतो मी. आणि आता सिद्धार्थ भगत यांच्या एका गझलचे हे 2-3 शेर बघा मित्रांनो. हे शेर ऐकवायच्या आधी मला आदम गोंडवी हे हिंदी उर्दू शायर आहेत, त्यांचे एक प्रसिद्ध शेर मला सुप्रसिद्ध शेर मला आठवतो. तो बघा. काजू भुने प्लेट में विस्की गिलास में, काजू भुने प्लेट में विस्की गिलास में, आया है रामराज विधायक निवास में. तर या प्रकारचेच एक कंटेम्पररी आणि सामाजिक मानसिकतेवर, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा, आघात करणारा सिद्धार्थ भगत यांच्या शेर बघा. काल अंधारात कामी वात आली, काल अंधारात कामी वात आली, आणि काळोखी पुन्हा ही रात आली, आणि काळोखी पुन्हा ही रात आली. आणि हा एक शेर बघा. बांधला मी चंद्र माझ्या दावणीला, बांधला मी चंद्र माझ्या दावणीला, पौर्णिमा तेव्हा कुठे दारात आली, पौर्णिमा तेव्हा कुठे दारात आली. आणि हा एक शेर बघा. ध्येय गाठाया निघालो मी पुढे अन, ध्येय गाठाया निघालो मी पुढे अन, पावले ही माझी या शोधात आली, पावले ही माझी या शोधात आली. आणि आता हा कंटेम्पररी शेर बघा. कास्टिझमवर भाष्य करणारा, कास्टिझमवर टीका करणारा हा एक कंटेम्पररी शेर बघा. टाळती आता शिताफीने मला ते, टाळती आता शिताफीने मला ते, आडवी माझी अखेरी जात आली, आडवी माझी अखेरी जात आली. आणि आता एक आगळा वेगळा आणि एक सुंदर शेर बघा सिद्धार्थ भगत यांच्या. मित्रांनो, आपण बघत असतो की सोशल मीडियावर, फेसबुकवर, इतर सोशल मीडियावरती जे एक ग्रुपिझम आणि कंपूगिरी जी सुरू असते, त्याच्यावर भाष्य करणारा आणि ह्या कंपूगिरीवर प्रहार करणारा सिद्धार्थ भगत यांचा हा उत्कृष्ट शेर बघा. स्वीकारला न जातो यांच्यामुळेच तर, स्वीकारला न जातो यांच्यामुळेच तर, कंपूत होत नाही तल्लीन फारसा, कंपूत होत नाही तल्लीन फारसा. आणि आता सिद्धार्थ भगत यांचे हे 2-3 शेर बघा एका गझलचे. मौन वाणी ठेवली आणि म्यान केली लेखणी, मौन वाणी ठेवली आणि म्यान केली लेखणी, लोकशाहीची नव्या मी पूर्ण केली मागणी, लोकशाहीची नव्या मी पूर्ण केली मागणी. किती दमदार आणि बोल्ड एक्सप्रेशन आहे या शेरमध्ये. मौन केली, मौन वाणी ठेवली आणि म्यान केली लेखणी. किती सुंदर मिसरा आहे. आता हा पुढचा शेर बघा. ही विकासाचीच सारी मानतो मी लक्षणे, ही विकासाचीच सारी मानतो मी लक्षणे, एक त्याच्यातील हे की टॅक्स झाला खंडणी, एक त्याच्यातील हे की टॅक्स झाला खंडणी. कंटेम्पररी अशा याच्या. आणि हा पुढचा शेर बघा. बातम्या वाचून होतो सुन्न चिंताक्रांत मी, चिंताक्रांत. किती सुंदर शब्दप्रयोग नाविन्यपूर्ण आहे. बातम्या वाचून होतो सुन्न चिंताक्रांत मी, एकटी शाळेत जाते लेक माझी देखणी, एकटी शाळेत जाते लेक माझी देखणी. आणि
आता सिद्धार्थ भगत यांच्या एका गझलचे हे दोन दमदार अभिव्यक्तीवाले, बिनधास्त अभिव्यक्तीवाले शेर बघा. माणसे आहेत मोठी भोवताली नंबरी, माणसे आहेत मोठी भोवताली नंबरी, त्यातही आहेत काही गाठलेली शंभरी, त्यातही आहेत काही गाठलेली शंभरी. आणि हा पुढचा शेर बघा. बातम्या येती अशा की गोंधळावी माणसे, बातम्या येती अशा की गोंधळावी माणसे, शेवटी नाही निघाली एक ही वार्ता खरी, शेवटी नाही निघाली एक ही वार्ता खरी. आणि आता हे 2-3 शेर बघा एका गझलचे. धन्य ते गंगेत ज्यांचे पाप निघाले, धन्य ते गंगेत ज्यांचे पाप निघाले, पाप ही ते धन्य ज्यांचे पुण्य झाले, पाप ही ते धन्य ज्याचे पुण्य झाले. आणि हा एक शेर बघा. संप तैसे बंद अन संचार बंदी, संप तैसे बंद अन संचार बंदी, यात सारे गाव माझे नित्य निहाले, यात सारे गाव माझे नित्य निहाले. आणि हा एक शेर बघा. मी उपेक्षेच्या बळी गा नेहमीच्या, मी उपेक्षेच्या बळी गा नेहमीच्या, रिक्त होते रिक्त राहो रिक्त प्याले, रिक्त होते रिक्त राहो रिक्त प्याले. किती सुंदर प्रवाह आणि एक रवानी तुम्हाला या मिसऱ्यामध्ये दिसून येते. आणि आता सिद्धार्थ भगत यांचा हा आत्मसन्मानी शेर बघा आहे, किती सुंदर आहे. राबणारे हात माझे आणि त्यांचे मागणारे, राबणारे हात माझे आणि त्यांचे मागणारे, मी श्रमाचे आणि त्यांनी आश्रमाचे चीज केले, मी श्रमाचे आणि त्यांनी आश्रमाचे चीज केले. ढोंगीपणावर एक प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी सिद्धार्थ भगत, डॉक्टर सिद्धार्थ भगत यांच्या एका गझलचे 2 हे दमदार अभिव्यक्तीचे शेर बघा. जो लागलाच नाही त्यांच्या कधी गळाला, जो लागलाच नाही त्यांच्या कधी गळाला, मासा अखेर मग तो पाण्यामध्ये बुडाला, मासा अखेर मग तो पाण्यामध्ये बुडाला. काहीतरी चुकीचे नक्कीच होत आहे, काहीतरी चुकीचे नक्कीच होत आहे, माझा कधी नव्हे तो टाळा जुळून आला, माझा कधी नव्हे तो टाळा जुळून आला. तर हे होते मित्रांनो काही निवडक शेर सिद्धार्थ भगत यांच्या गझलचे शायरीचे. तो दोस्तों, मराठी शायर सिद्धार्थ भगत, डॉक्टर सिद्धार्थ भगत, इनकी शायरी के ख़जाने से चंद अशार मैंने आपके सामने जो पेश किए, मुझे उम्मीद है आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.